मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन फोनमध्ये मेसेज पाहत असतो आणि सायलीच्या नावाने मेसेज आलेला असतो की मी आता कायमची निघून चाललेली आहे. तुमच्या सर्वांचा आणि माझा संबंध कायमचा संपला. अर्जुन मग लगेच सायलीला पुन्हा फोन करून पाहतो तर मग फोन स्विच ऑफ असतो. पूर्णाजी बोलते की बघितलं ना, मी म्हटलं होतं की ती मुलगी आपल्या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नाही. अर्जुन आणि कल्पनाला मात्र टेन्शन आलेलं असतं. इतक्यात प्रिया बोलते की सायली दागिने चोरी करून घेऊन गेली आहे. अर्जुन मग प्रियावर भडकतो आणि तो बोलतो की सायली असं कधीच करू शकत नाही. हा नक्कीच कोणाचा तरी प्लॅन आहे आणि हे सगळं मी शोधून काढणार आहे. इकडे आता महिपत बाहेरगावी गेलेला असतो, तो आलेला असतो. साक्षी आणि महिपत बोलत असतात. महिपत बोलत असतो की त्या संतोषला आता मी सोडणार नाही. साक्षी बोलते की अण्णा, तुम्ही जरा माझ्याबरोबर चला, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आणि मग साक्षी महिपतला सायलीला ज्या रूममध्ये कोंडलेलं असतं त्या रूममध्ये घेऊन जाते. महिपत मात्र साक्षीला पाहून फारच हादरतो आणि त्याला घाम येतो. महिपत मात्र सायलीला पाहून फार हादरतो आणि त्याला घाम येतो. इकडे घरी अर्जुन मार्केटचे CCTV फुटेज चेक करत असतो. सायली मार्केटमध्ये कुठे दिसते का हे त्याचं पाहण्याचं काम चाललेलं असतं. कल्पना अर्जुनला मंडईवाले कुठे बसतात ते दाखवत असते. हे सगळं चालू असताना अस्मिता प्रियाला बोलते की ती सायली तिथे सापडणार आहे का? उगीचच यांचा फालतूपणा चालला आहे. पण प्रियाला मात्र टेन्शन आलेलं असतं. सायली जर तिथे दिसली तर मग इकडचा सगळा प्लॅन फ्लॉप होणार असतो. आणि इतक्यात कॅमेऱ्यात सायली दिसते. सायलीला पाहिल्यावर कल्पनाला आनंद होतो. आता मग यांचं बोलणं चालू असताना पूर्णाजी बोलते की तिला शोधून काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही अगोदर माझी कंप्लेंट घ्या. ती माझे सर्व दागिने घेऊन चोरून गेली आहे. अर्जुन गेल्यावर अश्विन बोलतो की मम्मा, मला दादाचं म्हणणं पटत आहे. हे कोणीतरी दुसऱ्याने केलं आहे. चोर जर सापडला ना मग त्याचं काही खरं नाही. आता मग प्रिया बोलते की जाऊ द्या ना, चोर शोधण्यापेक्षा सायलीला लवकरात लवकर कसं शोधता येईल हे आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आमचा कदाचित गैरसमज झाला असेल. आता मग कल्पना बोलते की तन्वी, तुझे सगळे गैरसमज सायलीबद्दल का होतात? आणि ती प्रियाला खवळते. प्रियाबरोबर ती अस्मिताला देखील खवळते. अस्मिता बोलते की मम्मा, मी काय केलंय? आता मग कुसुम तेथून निघून जाते. थोड्या वेळात रविराज प्रियाला फोन करतो आणि बोलतो की तू सुभेदारांच्या घरी काय करत आहेस? मी तुला सांगितलंय ना तिकडे जायचं नाही. प्रिया बोलते की सायली इकडे गायब झाली आहे. त्यामुळे मामी आणि पूर्णाई फार टेन्शनमध्ये आहेत. त्यामुळे मी त्यांना सांभाळायला इकडे थांबले आहे. आणि मग त्या दोघांचं बोलणं नागराज ऐकतो. तो रविराजला बोलतो की काय झालं दादा? रविराज बोलतो की ती सायली सापडत नाहीये रे. नागराजला लगेच लक्षात येतं की हे महिपतचं काम असणार आहे आणि मग तो लगेच त्याच्याकडे जायचं ठरवतो. इकडे आता अर्जुन महिपतच्या घरी येतो. महिपत अर्जुनला बोलतो की या अर्जुन साहेब, तुमच्याकडे आलो होतो तेव्हा आम्हाला मार खावा लागला होता. आता इकडे येऊन तुम्ही आम्हाला परत आणणार का? अर्जुन बोलतो की नाही महिपत सर. आणि मग तो महिपत पुढे हात जोडतो आणि बोलतो की माझ्या बायकोला तुम्हीच किडनॅप केलं आहे हे मला माहीत आहे. तुम्ही तिला सोडा. मी तुमच्या पुढे रिक्वेस्ट करतो. अर्जुन महिपतच्या पाया पडू लागतो. महिपत आणि साक्षी मात्र बोलत असतात की आम्ही असं का करू? अर्जुन बोलत असतो की सायलीला सोडलं तर मी आश्रम केसमधून सुद्धा तुम्हाला सुखरूप बाहेर काढेल. पण साक्षी आणि महिपत काही कबूल व्हायला तयार नसतात. अर्जुन मग जोरात महिपतच्या टेबलवर लाथ मारतो आणि काच फोडतो. अर्जुनच्या वागण्याने महिपत आणि साक्षी दोघे पण घाबरतात. अर्जुन मग जाऊ लागतो तर चैतन्य पण आलेला असतो. चैतन्य अर्जुनला बोलतो की सायलीचा ऐकून मला पण धक्का बसलाय. पण प्रत्येक गोष्टीमध्ये तुला साक्षीचे बाबाच का गुन्हेगार दिसतात? अर्जुन बोलतो की तू माझ्यापासून दुरावला आहेस. बाबांवर तिकडे आरोप झालेत आणि आज सायली किडनॅप झाली आहे. हा सगळा कोइन्सिडन्स नाहीये. पण हे सगळं तुझ्या लक्षामध्ये येत नाहीये. काही दिवसांनी हे तुझ्या लक्षात येईलच. आणि मग अर्जुन बाहेर निघून जातो. तो बाहेर गेल्यावर त्याला पोलिसांचा फोन येतो आणि तो हॅलो हॅलो असं बोलत असतो. सायली अर्जुनचा आवाज ऐकून लगेच धडपड चालू करते आणि खुर्ची वाजवत असते. अर्जुनला खुर्चीचा आवाज ऐकू आल्यावर तो त्या रूमपाशी जाऊन दार उघडणार असतो. पण त्याला परत फोन येतो आणि सायलीचं लोकेशन ट्रॅक झाल्याची बातमी कळते. तो मग लगेच गाडीमध्ये बसून निघून जातो. इतक्यात तिथे बाहेर नागराज पण आलेला असतो. तो अर्जुन गेल्यावर लगेच आतमध्ये जातो. इकडे आता अर्जुन आणि पोलीस सायलीचं लोकेशन लास्ट सिटी हॉस्पिटलमध्ये ट्रॅक झालेलं असतं. मग ते हॉस्पिटलमध्ये आल्यावर सायलीचा फोटो सर्वांना दाखवून विचारू लागतात की ही मुलगी इथे आली होती का? पण सायलीला काही कोणी बघितलेलं नसतं. अर्जुन CCTV फुटेज चेक करायचं विचारू लागतो. पण डॉक्टर बोलतात की त्यासाठी लेखी परमिशन लागेल. पोलीस बोलतात की तुम्हाला त्या सगळ्या परमिशन नंतर मिळतील. तुम्ही काही काळजी करू नका. पण डॉक्टर नको बोलत असतो. अर्जुन बोलतो की येथे माझी बायको हरवली आहे. तिचा जीव धोक्यामध्ये आहे. तिच्या जीवाला काय झालं तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. पण इतक्यात अर्जुनच्या हातामधील जो फोटो असतो तो ती नर्स पाहते आणि तिने सायलीला पाहिलेलं असतं. ती बोलते की या मॅडम येथे एका मुलीला घेऊन आल्या होत्या. या मॅडम तर फारच चांगल्या होत्या. त्यांच्याबद्दल कोणी असा विचार का करेल? अर्जुन त्या नर्सला सायली घेऊन आलेल्या पेशंटच्या डिटेल्स मागत असतो. ती नर्स बोलते की त्या मुलीचं नाव रुचा होतं. आता मग अर्जुनच्या लक्षात येतं की ती संतोषची मुलगी होती. तो मग पोलिसांना संतोषच्या घरी घेऊन जातो.
संतोषच्या घरी गेल्यावर मात्र घरामध्ये कोणीच नसतं आणि रूमची कडी आतमधली तुटलेली असते. आता मग अर्जुन बोलतो की याचा अर्थ सायली आणि संतोष इथेच होते, पण त्यांना कोणीतरी किडनॅप केलं आहे. सायलीच्या जीवाला धोका तर नसेल ना? पोलीस बोलतात की तुम्ही काळजी करू नका. आता मग इतक्यात सायलीचा दुसरं लोकेशन ट्रॅक होतं आणि मग अर्जुन आणि पोलीस तिकडे जायला निघतात. इकडे चैतन्य मेहता केसचे कागद घेऊन घरी आलेला असतो आणि सायलीची पण आतमध्ये धडपड सुरू असते. चैतन्य आल्यावर त्याला नेमका आवाज ऐकू येतो. त्याच्या गाडीच्या पाऊचमध्ये सायलीने तो पेनड्राईव्ह पण ठेवलेला असतो. चैतन्याला आवाज आल्यावर तो त्या रूमकडे जाऊ लागतो, पण मग साक्षी त्याला साईडला आणते. महिपत बोलतो की त्या रूममध्ये प्लंबिंगचं काम चालू आहे, त्यामुळे आवाज येत आहे. चैतन्याला पण खरं वाटतं आणि मग चैतन्य आतमध्ये निघून जातो. इकडे आता अर्जुन आणि पोलीस सायलीच्या दुसऱ्या लोकेशनवर गेलेले असतात, पण ते लोकेशन फेक असतं. अर्जुनला मात्र आता टेन्शन येऊ लागतं. पोलीस बोलतात की आपण उद्या 24 तास झाले की ऑफिशियल शोध चालू करू आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.